मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येते। शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याचं प्रकरण होतं आणि या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केल्याची माहिती आता समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणी मनोरमा खेडकर म्हणजेच आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना त्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालाय अशी माहिती समोर येते। अधिकची माहिती घेतो आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहत होतो की आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचा शोध अजूनही एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झालाय, मोठी बातमी। आपल्याला कल्पना, वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना मुळशी तालुक्यामध्ये दडोली गावातल्या शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचं जे प्रकरण आहे, हा व्हिडिओ जेव्हा माध्यमांमध्ये समोर आला, वर्षभरानंतरची ही सगळी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरची गोष्ट आहे। ज्या सगळ्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांना 2 वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती, त्या येरवडा कारागृहामध्ये होत्या। आता जो पोलिसांचा सगळा तपास आहे तो सगळा तपास झाल्याचं कळतंय, ज्यामध्ये पूर्ण सहकार्य मनोरमा खेडकर यांनी केल्याचं सांगितलं जातंय। आणि जेव्हा जामिनासाठी अर्ज केला तेव्हा पुणे सत्र न्यायालयानं हा अर्ज जो आहे तो मंजूर केलेला आहे। मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर केलेला आहे। एकीकडे मनोरमा खेडकर यांना जे 307 कलम लावून प्रकरण आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचं प्रकरण आहे, त्यामध्ये जरी जामीन मंजूर झालेला असला तरी दुसरीकडे जी दिल्ली क्राईम ब्रांचनं पूजा खेडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली, त्यामध्ये देखील जी टांगतेची अटकेची तलवार आहे ती मनोरमा खेडकर यांच्यावरती आहे। कारण त्या गुन्ह्यामध्ये देखील आई वडिलांची वेगवेगळी नावं जी आहेत ती वापरलेली आहेत पूजा खेडकर हिनं, आणि पूजा खेडकर याच्यासोबत तिचे आई वडील यांना देखील आरोपी समजलं गेलेलं आहे। त्या सगळ्या संदर्भातला पूजाचा तपास एकीकडे सुरू आहे। पूजा नेमकी कुठे याचा सगळा तपास चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे। बरोबर, आणि त्याच प्रकरणामध्ये आता मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाल्याची मोठी बातमी समोर येते। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।